नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला 19 मे प्रोमध्ये किशोर असा काय प्लॅन करतो की लीला अडकणार. एजेच्या हॉटेलमध्ये फूड पॉयझनिंग झालं हे सगळीकडे पसरतं. सकाळी किशोर न्यूजपेपर बघतो. एजेकडे बघत मनात म्हणतो, एजे आता बघ तुझं काय होईल ते. तुझी लीला आता जाणार जेलची हवा खायला. तो आता नाटक करत म्हणतो, ओ नो. सगळेच त्याच्याकडे बघायला लागतात. तो आता एजेला पेपर देतो. एजे न्यूजपेपर बघतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. लीला म्हणते, एजे काय झालं? तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणतात, मी सांगतो काय झालं ते. एजेच्या हॉटेलमध्ये लोकांना फूड पॉयझनिंग झालं आणि त्याचं अरेस्ट वॉरंट आमच्याकडे. किशोर म्हणतो, इन्स्पेक्टर तुम्हाला अटक करायची असेल ना तर मला करा. इन्स्पेक्टर म्हणतात, सॉरी किशोर सर, अरेस्ट वॉरंट एजे सरांच्या नावावर नाही आहे, लीला जागीरदारांच्या नावाने. सगळे शॉक होतात. एजे म्हणतो, व्हॉट? इन्स्पेक्टर हे काय बोलता तुम्ही? लीलाचा ह्यामध्ये काय संबंध आहे? मी कमिशनरशी बोलतो. आता तर पोलीस पण घाबरतात. एजे म्हणतो, तुम्हाला अटक करायची असेल तर मला करा. इन्स्पेक्टर म्हणतात, हवालदार करा त्यांना अटक. हवालदार बॅड्या घेऊन पुढे येतात. लीला म्हणते, थांबा. आणि म्हणते, सर अटक एजेंना नाही, जो खरा गुन्हेगार आहे ना त्याला व्हायला हवी. सर प्लीज तुम्हाला 24 तास द्याल का? मी 24 तासामध्ये जो खरा गुन्हेगार आहे ना त्याला तुमच्यासमोर आणून उभी करील. एजे लीलाकडे बघायला लागतो. किशोर लीलाकडे बघतो आणि मनात म्हणतो, लीला तू तुझे फुटकळ प्रयत्न करून बघ. पुढच्या 24 तासात काय, पुढचे 7 जन्म जरी तू शोधलं ना तरी तुला ते सापडणार नाही. पण लीलाला मात्र किशोरचं कारस्थान चांगलंच कळलेलं असतं. कारण एजेंच्या हॉटेलमध्ये फूड पॉयझनिंग शक्यच नाही. लीला विचार करते, मला माहिती आहे हे काम कुणाचं आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.